बावा, एक अविस्मरणीय सहप्रवास. आज फादर्स डे आहे आणि या निमित्ताने बाबांची आठवण अधिकच तीव्र झाली आहे. सकाळी मुलीला फोन केला आणि सहज कॅलेंडर पाहिलं. तेव्हा लक्षात आलं की आज पितृदिन आहे. खरं तर आमच्या हॉलमध्ये बाबांचा हसणारा फोटो नेहमीच असतो. तो पाहिला की ते अजूनही आमच्या सोबतच आहेत असं वाटतं. आज वर्तमानपत्रातही फादर्स डेबद्दल खूप काही वाचायला मिळालं. काही मुलांकडून आईवडिलांची होणारी हेळसांड, त्यांच्या भावनांना केलेलं दुखावणं हे वाचताना मन हेलावलं. हे खरंच आहे की जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. माणूस गेल्यावर त्याच्या फोटोला हार घालणं, पुष्पहार अर्पण करणं आणि दिखावा करणं यातून आपण खूप आदर करतोय असं भासवलं जातं. रोज स्टेटसवर आईवडिलांचे फोटो ठेवल्याने प्रेम सिद्ध होत नाही, तर ते जिवंत असताना त्यांच्यासाठी काहीतरी करण्यात खरं प्रेम आहे. आईवडील स्वतः कधीही आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा करत नाहीत, हा त्यांचा मोठेपणाच असतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून आयुष्यभर प्रार्थना करणारे आईवडील जेव्हा नसतात तेव्हा त्यांची उणीव जाणवते आणि डोळ्यात पाणी येतं. माझे आईबाबाही असेच होते. 2007 मध्ये पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर 2 वर्षांनी आई त्या धक्क्याने गेली. आई गेल्यानंतर 15 वर्ष बाबा आईविना आमच्यासोबत राहिले आणि ते खरोखरच समाधानाने आमच्यासोबत होते. खरं तर ते आमच्यासोबत राहत होते यापेक्षा आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो हे म्हणणं अधिक योग्य ठरेल. आज सकाळी शाळेत जातानाही मला बाबांची खूप आठवण झाली. शाळेत जाताना पाऊस होता आणि पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी यावर बाबांनी छोटंसं भाषण दिल्यावरच मी घरातून बाहेर पडायचो. आता त्यांचे ते शब्द ऐकू येत नाहीत म्हणून कासावीस व्हायला होतं. बाबांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले, खूप खस्ता खाल्ल्या. आमच्या चेहऱ्यावर हास्य टिकावं म्हणून त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचं दुःख कधीच आम्हाला दिसू दिलं नाही. पहाटे लवकर उठून दिवसाची सुरुवात करणारे माझे बाबा. त्यांनीच आमच्यावर चांगले संस्कार केले. आताच्या पिढीला असे संस्कार देणं आम्हाला खूप अवघड वाटतं. या डिजिटल युगात आम्ही आईवडील म्हणून कुठेतरी कमी पडतोय. मोबाईल नसलेल्या त्या जमान्यात आमच्या आईबाबांनी आमच्यावर केलेले संस्कार खरोखरच अविस्मरणीय आहेत. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही बाबांनी आम्हाला गरिबीची अजिबात जाणीव होऊ दिली नाही, हे विशेष. आम्हाला पैशांची गरज असायची तेव्हा ते लगेच नाही मिळाले तरी 2-3 दिवसात बाबांकडून ते नक्कीच मिळायचे. देण्यासारखी परिस्थिती नसेल तर बाबा आधीच सांगायचे. माणसं कशी जोडावीत हे शिकवणारी शाळा म्हणजे माझे बाबा होते. त्यांनी जोडलेली अनेक माणसं जेव्हा मला भेटतात तेव्हा ते बाबांची आठवण सांगितल्याशिवाय राहत नाहीत. बाबा आज हयात नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्यासोबत सदैव जिवंतच राहणार आहेत. हे लिहित असताना माझे बाबा अदृश्य रूपात कुठेतरी माझ्या आसपासच वास करत असतील तर मी स्वतःला भाग्यवान समजतो.